महाविकास आघाडीच्या नेत्यांना एवढंच काम उरलंय, झालेल्या दुर्दैवी घटनेचा प्रसंगाचा त्या ठिकाणी विपर्यास करायचा राजकीय दृष्टीनं आणि त्याच्यावर आपली पोळी स्वार्थानं भासता येते काय हेच बोलणार पवारसाहेब किंवा उद्धव ठाकरे. मोठमोठ्या वल्गना करणार. तुमचं राज्य होतं त्यावेळेला 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये गडकोट किल्ल्यांसाठी काय केलं, छत्रपतींचा विचार त्या ठिकाणी पुढे नेण्यासाठी काय केलं, याचं उत्तर आपल्याकडे काहीच नाहीये. 1.5 वर्ष त्या ठिकाणी पवार साहेबांनी नेतृत्व केलं, या गडकोट किल्ल्यासाठी काय केलं, छत्रपतींचा विचार पुढे नेण्यासाठी काय केलं, मराठा समाजासाठी काय केलं, याचं उत्तर त्यांच्याकडे नाहीये. आता काहीच पर्याय दिसत नाही. हे सरकार प्रचंड लोकप्रिय महिलांमध्ये होतंय, युवांमध्ये होतंय, ज्येष्ठ नागरिक शेतकऱ्यांकरता अनेक योजना आणतंय. त्याच्यामुळे हतबल आणि भयभीत उद्धव ठाकरे आणि शरद पवार झालेत आणि त्यातनं हे खेळ रडीचा डाव त्यांचा सुरू आहे. विनंती केली जाते की मागच्या द्वाराने तुम्ही बाहेर जावा, पुढच्या द्वाराने नारायण राणे जे आहे ते पाणी करण्यासाठी येणार आहे. परंतु आदित्य ठाकरे ठाम भूमिका घेत आहेत की आम्ही समोरच्या दारानेच बाहेर जाणार, त्यांना दारातून बाजूला करणार. नाही, मला वाटतं चांगली सूचना पोलिसांनी केली होती. मागच्या दारानं खेळ करणाऱ्या लोकांना मागच्या दारानेच पाठवलेलं बरं, कारण कधीच पुढच्या दारानं याने काहीच केलं नाही. जे काही केलं ते पडद्यामागे मागच्या दरवाज्यातनं आम्ही त्यांच्यासाठी योग्य मार्ग पोलिसांनी दाखवला. छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीने 2 गट जे आहेत आमने सामने आलेले आहेत. सरकार म्हणून तुम्ही सरकारचे सुद्धा प्रतिनिधी आहात, सरकार म्हणून गृहमंत्री काय आता आदेश या सगळ्या परिस्थिती निवळण्यासाठी घेणार आहेत? निश्चितच ऑलरेडी गृहमंत्र्यांनी त्या ठिकाणी तिथल्या पोलीस प्रशासनाला हा विषय शांतपणे हाताळा म्हणून सूचित केलं होतं. त्यानुसारच त्यांच्या निर्देशानुसार वेळेचं नियोजन प्रॉपर त्या ठिकाणी केलं होतं. परंतु ज्याला कळच काढायचे, ज्याला वातावरणच गडूळ आणि हिंसक करायचं आहे, त्यांनी त्या ठिकाणी सरकार किंवा पोलीस प्रशासन काही बोलत असलं तरी त्या ठिकाणी ऐकायचं नाही. या मानसिकतेतनं, उद्ध्वस्त मानसिकतेतनं उद्धव ठाकरेंची लोक त्या ठिकाणी आले होते. आमचे बाल बुद्धीचे नेते जे आमच्यावर बालिशपणाचा आरोप करतात तेही आले होते. त्यांना वातावरण त्या ठिकाणी हिंसक करायचं होतं आणि आपली राजकीय पोळी भाजायची होती. त्याच्यामुळे गृहमंत्री पूर्ण परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. त्या ठिकाणी त्यांचा हस्तक्षेप वारंवार त्या ठिकाणी आहे. परंतु जसे पाण्यात धनाजी संताजी दिसायचे तशा पद्धतीनं देवेंद्र फडणवीसांशिवाय महाविकास आघाडीचा एक पावली त्या ठिकाणी पुढे जाताना दिसत. नारायण राणे जात होते परंतु यांनी मुद्दामून त्या ठिकाणी जे आंदोलन जे आहे ते ठियास सुरू ठेवलेलं आहे. तेच आपल्याला म्हणालं ना, त्यांचा इप्सित किंवा उद्देश हे त्या ठिकाणी वातावरण हिंसक व्हावं, वातावरण त्या ठिकाणी गडूळ व्हावं आणि त्या गडूळ वातावरणावर स्वार होऊन होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जसं फेक नॅरेटिव्हच्या आधारे लोकसभेमध्ये त्या ठिकाणी त्यांनी काही विषय इस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न केला. त्यातनंच बदलापूरचं प्रकरण आणि हे छत्रपती महाराजांच्या स्मारकाचं दुर्दैवी राजकारण करताना महाविकास आघाडी दिसते आणि लोकांच्या आता लक्षात येत आहे की आता प्रत्येक गोष्टीचं राजकारण हे महाविकास आघाडी करते. कारण शिंदे सरकारवर टीका करायला कुठल्याही प्रकारचा वाव त्यांना दिसत नाही. म्हणून अशा प्रकारचे रडीचे डाव या ठिकाणी महाविकास आघाडी खेळते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.